मला सांगा, परिवर्तन घडवणार, बदल घडवणार, तुम्हाला विकास पाहिजे, चांगले रस्ते पाहिजे, गुन्हेगारी मुक्त पुणे पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त पुणे पाहिजे, गुंडगिरी मुक्त पुणे पाहिजे, मग तुम्हाला काय करावं लागेल? 15 तारखेला धनुष्यबाण, महाराष्ट्राचा स्वाभिमान, धनुष्यबाण, बाळासाहेबांची शान, धनुष्यबाण, शिवसैनिकांची शान, धनुष्यबाण, आपल्या सगळ्यांची आन बाण आणि शान. धनुष्यबाणाला कोणी हलक्यात घेऊ नका. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या धनुष्यबाणाचं महत्व खूप आहे. आणि म्हणून हा बाळासाहेबांचा धनुष्यबाण. आणि म्हणूनच मी आपल्याला विनंती करायला आलोय. या ठिकाणी नाना भानगिरे वर काल दगडफेक कुठे झाला? नाना भानगिरेवर दगडफेक कोणीतरी भ्याड आला. अरे मर्दासारखे समोर या ना, दगड मारून काय पळून जाता? आणि आज शिवसेनेचा ढाण्यावाग दगडफेकीला घाबरणार नाही. हिम्मत असेल तर रिंगणात 2 हात करा, मग बघा शिवसैनिकाचा इंगा कसा असतो ते. आणि म्हणून ही पुण्याची संस्कृती नाही आहे. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. पुण्याचं कल्चर वेगळं आहे. हे दगडफेक आणि गुंडगिरीचं कल्चर पुण्याचं नाही आहे. पुणेकर सुज्ञ आहे. पुणेकर जनता, एक पुणेकर जनता ही हिला संस्कृती आणि परंपरा पुण्याला लाभलेली आहे. आणि म्हणून असे प्रकार करून डाग दपटशा दादा करून निवडून येता येत नाही. त्याला काम करावं लागतं. इथे दंगे कराय, ते कामामध्ये दंगा करतात, काम करून दाखवतात, काम गली गलीमध्ये जातात, लोकांना मदत करतात. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आमचा प्रत्येक शिवसैनिक, आमचा प्रत्येक कार्यकर्ता कोविड मध्ये असो मदतीला धावून जातो, स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतो. पूर आला, महापूर आला, तिथं मदतीला जातो. कुठे आपत्ती आली, संकट आलं, तिथं धावून जातो. हा शिवसैनिक जो आहे, हा कार्यकर्ता सर्वसामान्य लोकांच्या गरजेला, मदतीला, सुखात दुःखात अडचणीत या ठिकाणी धावून जाणारा कार्यकर्ता. आणि म्हणून माझी विनंती आहे की ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. या निवडणुकीकडे एक वेगळ्या